No, I am almost ready. I leave in an hour. Okay? नाही, मोहन काका will take care of it. दादाला पारूबद्दल सांगू की नको? तो या अवॉर्ड बाबतीत खूप एक्साइटेड आहे. मी त्याला सांगितलं की पारू येत नाहीये तर तू डिस्टर्ब होय. पारू येणार नाही म्हटल्यावर दादाला नेमकं काय वाटतंय ना ते बघायला मजा येईल. येस. या थँक्यू. अरे असं काय उदास आहेस? बरं आहेस ना? हे बॅड न्यूज आहे ऍक्च्युली. बोल लवकर. अनुष्का अवॉर्ड फंक्शनला येणार नाही म्हणते. मग यात बॅड न्यूज काय आहे? अरे चूक आहे, तिला काहीतरी खूप महत्वाचं काम असेल. ऐक ना अमना, अजून एक बॅड न्यूज आहे. प्रीतम माझ्याकडे वेळ नाहीये, टाइमपास करू नकोस. बोल पटकन. टाइमपास नाही करत आहे मी. ती पारू पण येणार नाही म्हणते. काय? पारू येणार? तिला अवॉर्ड आहे आणि ती येणार नाही. काल जेव्हा मी तिला विचारलं होतं तेव्हा ती हो म्हणाली होती. सगळीत एक मिनिट, तिने तुला सांगितलं ती येत नाहीये म्हणून? हो आता. पण तू तिला विचारायचं ना काय येत नाहीये म्हणून. अरे ते गडबडीत राहून गेलं. मी आता विचारून आलो. नाही थांब, मीच जाऊन बघतो. येत नाही असं कसं येत नाहीये? तू बॅग घेऊन कुठेही जाणार नाहीयेस. का? आणि आदित्य बाबांबरोबर तर अजिबात जायचं नाही. मी आदित्य सरांना काय उत्तर देणार आहे? त्यांना सांग माझ्या बानी नाही सांगितलंय म्हणून. पारू काय येणार नाहीयेस तू? तुला काल सांगितलं होतं ना आपण अवॉर्ड फंक्शन साठी जातोय. मग आज काय झालं? अवॉर्ड फंक्शनला यायला नकार का दिलास? मी तुझा एकही शब्द ऐकणार नाहीये. जा आणि आवर. मी नाही येणार. बानं मला जाऊ नको म्हणून सांगितलं. का? बा मला त्याच्याबरोबर गावी नेणार आहे. गावी? तुला काय अर्जंट काम आहे का गावाकडे? मला नाही माहिती. आणि तुझ्या न येण्याच्या निर्णयाने मला काय वाटेल याचा जरा सुद्धा विचार नाही आला ना तुझ्या मनात? अरे हे बघ, हा प्रोजेक्ट आपण दोघांनी मिळून केलाय. याचं यश अपयश आपल्या दोघांचं आहे. हा अवॉर्ड तुलाही मिळालाय आणि मलाही मिळालाय. मग आता तू गावाकडे निघून जाशील तर हा अवॉर्ड का मी एकटा घेऊ? मला बरं वाटणार आहे ते. परंतु तुझं नशीब समज, तुला इतका मोठा अवॉर्ड मिळालाय. ते इथपर्यंत पोहोचण्यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करतात. लाखो लोकांचं स्वप्न असतं ते. मी आता सपन बघणं सोडून दिलंय. मी नाही बघत कुठलं बी सपन. तसं बी लायकीच कुठं असते ना आमची सपन बघायची. कारण आमची कुठली सपन कधी बी पुरी होणारी नसत्यात. का असं वाटतं तुला स्वप्न पूर्ण होत नाहीत? आणि खास करून तुझी. आणि स्वप्न बघायला लायकी लागते? स्वप्न बघण्याचा अधिकार आहे ना प्रत्येकाला असतो, आणि तो पूर्ण करण्याचा सुद्धा. आणि तुला जे हे यश मिळालं ना त्याचं खरंच मला मनापासून कौतुक वाटतं. आणि हे यश मला तुझ्या सोबत साजरं करायचं आहे. कुठलंही सर, मला नकोय कुठलं बी यश. मी इकडे यशस्वी व्हायला आलेच नव्हते. मी इकडे फक्त माझ्या देवी यांची आणि माझ्या बाची सेवा करायला आले होते. अरे यार, कोणाच्या नशिबात काय लिहिलं आहे हे कोणालाच माहिती नसतं. तू गावाकडून इथपर्यंत आली, इट्स युअर डेस्टिनी. म्हणजे तुझं नशीब होतं. त्यानंतर आपली मैत्री झाली. तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर झालीस. आईच्या मनात तू जागा मिळवलीस. हा सगळा एक नशिबाचा भाग आहे. असं समज, हे अवॉर्ड जे तुला मिळालंय हे देवाच्या मनात होतं. आणि देवाच्या मनात काय आहे ना हे कोणीच नाही सांगू शकत. आज अनुष्का माझ्या आयुष्यात आहे, उद्या कदाचित नसेल. आमचं लग्न ठरलंय, उद्या कदाचित ते होणारही नाही. काही होऊ शकतं. आदित्य सर असं बोलू नका. अगं, माझ्या म्हणण्याचा उद्देश हा आहे, जर देवाच्या मनात असेल तू अवॉर्ड फंक्शनसाठी येणं, तर तुला येण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. अगदी मारुती मामा सुद्धा नाही. पण नको काळजी करू, मी बोलतो मारुती मामाशी. मारुती मामाने जर का होकार दिला तर तू यायला तयार आहेस ना? ग्रेट. मी मामाशी बोलवलेलो, पारू येते आपल्यासोबत. हो दादा, तुला पारूबद्दल इतकं वाटतं याचा मला खरंच आनंद होतो.
आय एम हॅपी फॉर यू. ए पारू, तू आता अजिबात टेन्शन घेऊ नको, बॅग भरायला घे. दादा गेलाय मारुती मामाशी बोलायला, तू आता येतेस आमच्या सोबत. अरे भाई बोला, भगवान बोला. पण मामा हे बघा, आपण बिन काही नाही. आदित्य बाबा, तुम्ही इथं आलात, मला समजून सांगितलं तरीही पारू तुमच्या बरोबर येणार नाही. मला माफ करा, पण आता तुम्ही इथून गेलात तर बरं होईल. अरे आदित्य बाबा, तुम्ही आणि इथं या नाही, या बसा बसा या. काही काम होतं का? काय झालं मामा? अचानक गावाकडे काम काढलं आणि इतकं महत्वाचं काम आहे का की आमच्या ब्रँड अँबॅसेडरला घेऊन चाललात तुम्ही? मामा, त्या शाळेतली सहल नाही आहे की तुम्ही जायला नकार देताय. इंटरनॅशनल अवॉर्ड फंक्शन आपल्या किर्लोस्कर कंपनीशी संबंधित आहे. हा पारूच्या कामाचा एक भाग आहे मामा, कुठलाही घरगुती कार्यक्रम नाही आहे. हा पारूसाठी, आपल्या कंपनीसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आईसाठी हा खूप महत्वाचा क्षण आहे. आणि पारूच्या आयुष्यातल्या इतका महत्वाच्या दिवशी तुम्ही तिला जायला नकार देताय, काय कारण आहे मामा? हा, त्याचं असं आहे, ते गावाकडं काम आहे माझं. खोटं बोलताय तुम्ही. खोटं बोलताना तुमची जीभ अडखळते. मामा, मला खरं कारण हवंय. ते दामिनी मॅडम गाडीपाशी आल्या आणि त्यांनी लोक बोलत असतात काही बाई. ही पारू ना, पारू सतत आदित्यच्या पुढे 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 करत असते. एक वयात आलेली मुलगी आणि एक वयात आलेला मुलगा फक्त मित्र कधीच असू शकत नाही का? तुमच्या अख्ख्या खानदानाची राख रांगोळी करून टाकतील. अहिल्या वहिनी गप्प बसणार नाही. तू त्यांना चांगलं ओळखतोस, कळतंय ना? मामा, दामिनी काकूचा स्वभाव कसा आहे मी तुम्हाला वेगळं काही सांगायला नको. तिच्याशी तर मी नंतर बोलेन, पण ती जे काही बोलली आहे तुम्हाला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो मामा. आदित्य बाबा, तुम्ही असे हात जोडू नका हो. पण या पलीकडे जाऊ, हे अवॉर्ड पारूसाठी, आपल्या कंपनीसाठी खरंच खूप महत्वाचं आहे. मामा, सहजासहजी नाही मिळत हे अवॉर्ड कोणालाही. लोक खूप कष्ट घेतात यासाठी, आयुष्यातला खूप महत्वाचा वेळ देतात यासाठी. आणि आपल्या पारूने खूप मेहनतीने हे अवॉर्ड मिळवलंय. या अवॉर्डवर पूर्णपणे तिचा अधिकार आहे. मामा, तुम्हाला तर अभिमान वाटला पाहिजे हो. मग या फंक्शनला पारू येतीये. नाही, कसं आहे ना आदित्य बाबा, पारूला ना असा मोठमोठ्या लोकांमध्ये उठाई बसायची सवयच नाहीये ना. ती अशी पावरून जाईल, गांगरून पावरून. मग हे काय मी तुम्हाला वेगळं सांगितलं पाहिजे का? पैशाने आणि घातलेल्या कपड्यांनी माणूस मोठा होत नसतो. पारू शिकली नसली तरी तिला माणसं कळतात.
आपल्या ब्रँड अँबॅसेडर कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही बघितलं ना, पारू किती आत्मविश्वासाने जगासमोर आली होती. मग तुम्ही नका काळजी करू, पारू खरंच चुकणार नाही. आणि काही झालंच तर मी आहे ना. आदित्य बाबा, म्हणजे लोकांनी काही बोलावं, चर्चा करावी असं मला नाही वाटत. पारूच्या बाबतीत जे काही घडलंय हे समजा तुम्हाला माहिती आहे. 2 वेळेला तिचं लग्न होता होता मोडलंय हो. मग तिच्या हातनं काही चुकू नये एवढंच मला वाटतं. तू पारूच्या हातनं चूक होईल असं का वाटतं तुम्हाला? तुमचा विश्वास नाहीये त्याच्यावर? नाही नाही, पारूवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. मग झालं तर. पण माझी पारू ना साधी भोळी आहे. गावाकडनं इकडे आली, तुमच्या मोठ्या लोकांबरोबर वावरली. आईले मॅडमनी तिला आपलंसं करून घेतलं, पोरीसारखा जीव लावला. तुम्ही तिला ब्रँड अँबॅसेडर केली. म्हणजे हे समजा जरी ठीक असलं ना, तरी शेवटी काय केलं तरी ती नोकर असो, एका ड्रायव्हरची पोरगी आहे. हे तिने विसरू नये. कायम तिने आपली पायरी लक्षात ठेवावी ना, असंच मला वाटतं. पारू तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं कधीही वागणार नाही, मला खात्री आहे. आणि मामा, मी घेईन त्याची काळजी. मी तुम्हाला शब्द देतो, आय प्रॉमिस. तुम्हाला माझ्या शब्दावर विश्वास आहे ना, का नाही आहे? नाही आदित्य बाबा, तुम्ही असं बोलू नका. तुम्हाला वाटतंय पारूनी ह्या फंक्शनला यावं? हो, मग तुम्ही घेऊन जाते. तुम्ही या गोष्टी करता परवानगी मागायला इथं आलात, यातच तुमचा मोठेपणा आहे. मी जर का चुकून तुम्हाला काही बोललो असेल तर मला माफ करा. मामा, बस माफी वगैरे मागू नका. आणि मी इथं तुमच्या मुलीसाठी परवानगी घ्यायला नाही आलोय, आपल्या कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरला न्यायला आलोय. ओके, काळजी करू नका. येस ब्रो, तू ग्रेट आहेस. तू ग्रेट आहेस बस. अरे त्या मारुती मामांना पटवलंच हा. म्हणजे नाही नाही म्हणणारे ते मारुती मामा, ते तयार झाले पारूला अवॉर्ड फंक्शनला पाठवायला. नाही तरी जेव्हा तू तावात निघून गेलास ना, तेव्हा मला शंका आलीच होती की हा कुठे चाललाय, काय करायला चाललाय, बघितलं पाहिजे. तर तू हे करायला चाललेला. आणि काय रे, जेव्हा मी तुला सांगितलं की ती अनुष्का अवॉर्ड फंक्शनला येत नाहीये, तेव्हा किती नॉर्मल रिॲक्ट झालास की हा ठीक आहे, असेल तिचं काहीतरी काम. मग आणि जेव्हा मी तुला म्हटलं की पारू जाणार नाही अवॉर्ड फंक्शनला, तेव्हा अगदी शॉक झालास. पळत तिथे निघून गेलास. कळतंय मला, तुला माहितीये तू जो हा काही कन्सर्न दाखवतोयस ना, त्याचा अर्थ काय होतो? काय रे, काय अर्थ होतो या सगळ्याचा सांग बघू. हा काय रे, काय म्हणतात? अरे सांग ना. दादा आलाच नाही का? दरवाजा इतके वेळ स्वतःशीच बोलतोय मी. माहित नाही बा आदित्य सरांना काय बोलू. आदित्य सर बाला कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार करतील का? बा ऐकल ना. बा रागावून काय उलट सुलट बोलू नये म्हणजे झालं. काय पारू, इथे का थांबली आहेस? काय झालं? मी काहीतरी विचारतीये. डोक्यात काय प्लॅनिंग सुरू आहे का? प्लॅनिंग? कसलं प्लॅनिंग? अगं तुला अवॉर्ड फंक्शनला यायचं होतं ना.
आणि मी ऐकलंय की तुम्ही सगळे गावाला जाणार आहे म्हणून मारुती मामा तुला नाही म्हटले ना? होय. मग आता मारुती मामांना तयार कसं करायचं हे चाललंय का तुझ्या डोक्यात? हे प्लॅनिंग सुरू आहेत का? नाही तसं नाही. आदित्य सर बाळासोबत बोलायला गेले आहेत. हो, आदित्य एकटा गेलाय. ऍक्च्युली मी आणि आदित्य सोबत जाणार होतो मामांशी बोलायला, पण त्याला माझी वाट बघणं पॉसिबल झालं नाही आय गेस, म्हणून एकटा गेला. तुमची मैत्री खूप चांगली आहे ना, म्हणून राहावं नसेल, हो ना? पण पारू, मला तुमची मैत्री खरंच खूप भारी वाटते, खूप छान वाटतं मला. म्हणजे बघ ना, तू या घरात ज्या पद्धतीने वावरतेस, घराची काळजी घेतेस, घरातले सगळे सतत पारू पारू करत असतात. सगळ्यांच्या तोंडात फक्त एक नाव असतं आणि ते म्हणजे पारू. कसं जमवतेस का हे सगळं? नाही म्हणजे हा एक गुण तुझ्याकडून घ्यायला हवा ना. मी पण उद्या आदित्यशी लग्न करून या घरात येईन, मग मला पण सगळ्यांचं मन जिंकता यायला हवं ना. आणि मन जिंकण्याची कला तुला चांगलीच माहितीये पारू. किर्लोस्कर कुटुंबासाठी तू किती महत्वाची आहेस हे मी पाहतेय. अगं, आदित्य माझा होणारा नवरा आहे. माझ्यापेक्षा जास्त तुझंच नाव त्याच्या तोंडात असतं. त्याला सारखी तू लागतेस. सतत एक पारू पारू पारू. अनुष्का मॅडम, हो तुम्ही असं का बोलताय? का बोलताय म्हणजे? अगं, मी तुमच्या मैत्रीचं कौतुक करते. म्हणजे बघ ना, हे किती वेगळं आहे. एका बिझनेस एम्पायरचा CEO एका ड्रायव्हरच्या घरी जाऊन हात जोडून विनंती करतो की तुमच्या मुलीला माझ्यासोबत कार्यक्रमाला येऊ द्या, प्लीज प्लीज प्लीज. इथं पहिल्यांदाच असं एखाद्या बिझनेसमॅनला वागताना पाहिलं माहितीये. प्रत्येक बिझनेसमॅनसाठी एक एक सेकंड लाख मोलाचा असतो. आणि आदित्य तो तुमच्या मैत्रीसाठी केवढा वेळ घालवतो. अनुष्का, काय सुरू आहे इथे? काहीच नाही. तू मारुती मामाने रिक्वेस्ट करायला गेला होतास ना पारू कार्यक्रमाला यावी म्हणून. ते मला माहितीच नव्हतं. मग काय प्रॉब्लेम झाला का? आदित्य, काय बोलतोयस तू हे? मला का प्रॉब्लेम होईल काही? उलट मी तर म्हणते, तू मला तुझ्या सोबत नेला असतास तर आपण दोघेही बोललो असतो मामाशी. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. सॉर्ट आउट होणं महत्वाचं होतं, राईट? पारू, तू जा, तुझी बॅग आवरून घे. मी बोललोय मामांची, त्यांनी दिली आहे परवानगी. आदित्य सर, बा तुम्हाला उलट सुलट तर बोलला नाही ना? नाही. तरी बी मला असं वाटतंय की मी तुमच्या बरोबर यायला नको. तुम्ही दोघं जाऊन या. मी तुला विचारत नाहीये, ऑर्डर देतोय. जा प्लीज, तुझी बॅग भरून घे. पारू, आदित्यने परमिशन घेतलीये, जा जाऊन बॅग भर. पारू म्हणलं